मी सध्या कर्जतमध्ये आहे. आम्ही स्टेशनवरचा दिवाडकर वडापाव ट्राय केला. तिथल्या वडापावबद्दल खूप ऐकलं होतं. सो लेट्स ट्राय दिस आउट. एकदम ॲव्हरेज आहे. आत्ताच आम्ही सत्तू वडापाव मध्ये वडापाव, अप्रतिम वडापाव. त्याचा पाव एकदम फ्रेश आणि त्या वड्यामधली जी भाजी आहे अप्रतिम. त्यात सगळं कोथिंबीर, त्यातलं मिर्च मसाला, जे काही जे जे चव होती एकदम म्हणजे वा लाजवाब. बरं, इथे हा बोर्ड दिसतो, पण नक्की हॉटेल कुठे असं दिसत नाही. हां, हॉटेल ह्या साईडला आहे. ओके, तुम्ही जर का ह्या साईडला बघा ना माझ्या, तुम्ही सरळ जा आणि आतमध्ये तुम्हाला एक ते वडेवाले काका ते बनवतात त्या फ्रेशपैकी, आणि त्याच्या साईडला राईट साईडला तुम्हाला तिथे बसण्याची पण सोय आहे. सो सध्या आम्ही आलो आहे सट्टू वडापाव कर्जत येथे. आपण बघू याचा रिव्ह्यू कसा आहे ते. सध्या मी ओपन करतो. वाव, हे स्ट्रक्चर बघा. इथे ही कोथिंबीर आणि हा बटाटा अगदी शिजलेला आहे. एकदम गरम वडापाव आहे. मी आता एक बाईट घेतो. अप्रतिम अप्रतिम वडापाव आहे. आपण जो स्टेशनला दिवाळ करता खाल्ला होता त्याच्यापेक्षा एक पटीने चांगला हा वडापाव आहे. त्याची चटणी पण ते एकदम चविष्ट आहे. आणि हा जो भुरका असतो त्याची जी चटणी असते, त्याच्यामध्ये लसूण टाकून ती चटणी बनवतात. सो वडापाव हा हायली रिकमेंडेड.